साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिभावंत लेखक होते. वंचिताच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक आणि क्रांतिकारी वादळ अशी त्यांची ख्याती आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊंचा जन्म मातंग जातीत 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगलीतील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव सिदोजी साठे तर आईचे नाव वालुबाई साठे होते. मुंबईतील चिराग नगरीच्या झोपडपट्टीत अत्यंत हलाखीच्या अवस्थेत 18 जुलै 1969 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 1.5 दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी 35 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 14 लोकनाट्य, 11 पोवाडे, 1 प्रवास वर्णन आणि शेकडो लावण्या, छकडी, गाणी लिहिली आहे. मराठी साहित्याला क्रांतीचा ऊर्जास्रोत देणारे लोकशाहीर म्हणून ते सुपरिचित आहेत. माणूस हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू आहे. त्यांचे साहित्य हे तत्कालीन काळातील वास्तव जीवनाचे अपत्य आहे. त्यांच्या साहित्यातून त्यांनी वंचित आणि अपेक्षित समाजाची तळागाळातील जाती जमाती, सवर्ण आणि दलित माणसांचे जीवन मांडले आहे. त्याला वास्तवतेची धार आहे. त्यांचे साहित्य बंड, क्रांती आणि विद्रोहाची विचारशलाका आहे. त्यांच्या साहित्यात स्वातंत्र्याचे पंख लावून भरारी मारावयाच्या जगण्याचे तत्वज्ञान आहे. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे अशी विज्ञानवादी भूमिका त्यांनी मांडली आहे. मात्र तरीही या साहित्यिकांची नेहमीच उपेक्षा झाली आहे. भांडवलशाही, मुंबईतील विषमता यांच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुंकले आहे. त्यांचा वाटेगाव ते मुंबई हा प्रवास अतिशय वेदनादायी आहे. साम्यवादी विचारांनी अण्णाभाऊ भारावलेले होते. मुंबईत लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार केला. शाहीर अमरशेख, द ना गव्हाणकर, कॉम्रेड डांगे यांच्याप्रमाणे मार्क्सवादी चळवळ व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी माणसे जोडली. पुरोगामी विचारांचा अखंड महाराष्ट्र घडवून जगात महाराष्ट्राचे नाव कोरले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दलितांच्या गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवला. नारायण सुर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे अण्णांमुळे तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तमाशाचा ढाचा बदलला. पूर्वीचे पारंपरिक अध्यात्म, पौराणिकता, आख्यानवाजा स्वरूप बदलले. माणसाचं माणूसपण जपणारा साहित्यिक, सतत चळवळीत असणारा असा चळवळी जगलेला शाहीर म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या साहित्यात विद्रोहाची आग धग आहे. जनतेची कदर करणारा कलावंत आहे. त्यांचे साहित्य वैचारिक असून त्याला परंपरेच्या विरोधात परिवर्तनाची आणि सत्यशोधकी विचारांची धार आहे. बहुजन चळवळीचे नायक आहेत. अण्णाभाऊ दलित कथेचे शिल्पकार आणि जय भीम, लाल सलाम संकल्पनेचे पुरस्कर्ते आहेत. माझा रशियाचा प्रवास मधून त्यांनी समाजवादाची भूमिका मांडली. जयंती, पुण्यतिथीसाठी वर्गणीतील जमवलेले पैसे समाजाच्या कल्याणासाठी खर्च केला पाहिजे. त्यांचे विचार मराठी माणसात रुजवून त्यांच्या विचारांचा जागर केला पाहिजे. समाजाला विधायक वळण देण्याच्या कामासाठी पुढे पाऊल टाकले पाहिजे. हीच त्यांच्या विचारांची फलश्रुती ठरेल. अण्णाभाऊंच्या संघर्षाची जीवनगाथा हृदयस्पर्शी आहे. दुःख, दैन्य आणि दारिद्र्याच्या साखळदंडात सापडूनही अण्णांनी विपुल अशा साहित्य संपदा निर्माण केली. त्यांच्या साहित्य भारतासह रशिया, झेक, पोलंड, जर्मन अशा 27 भाषेत भाषांतरित करीत झाले आहे. या साहित्य प्रतिभेच्या महामेरूला सरकारनं भारतरत्न घोषित करावे आणि ज्ञानपीठ पुरस्कारही द्यावा. जयंती निमित्त अण्णाभाऊंना कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. समाज प्रबोधक अण्णाभाऊ साठे.
मुंबई महाराष्ट्राच्या परळच्या प्रलयाची, लालबागच्या चढाईची, फाउंटनच्या चढाईची, झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून या चंग. आता मर्दानी रंग, धार रक्ताची मर्दानी वाहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. असं म्हणणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लोकशाहिरीतून एक वास्तववादी विचारांचा विद्रोह दिसून येत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अनमोल असे योगदान आहे. आज मुंबईवर डोळा ठेवून असलेल्या अनेक विकृत डोळ्यांना इथला संघर्ष दिसत नाही असे म्हणावे लागत आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो. मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान होईल अशी वक्तव्ये आजही महाराष्ट्राच्या भूमीत केली जात असतात. मुंबई कोणाची हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असताना अशा विकृत लोकांसाठी अण्णाभाऊंच्या शाहिरीचा हा दाखला द्यावाच लागेल. ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जगणाऱ्यांच्या मरणांची, म्हणताना दुसऱ्यांवर हुकुमशाहीने वर्चस्व गाजविणारा भांडवलदार नव्हे तर इथला कष्टकरी, श्रमकरी, शोषित, पीडित, वंचित घटकांनीच मुंबई कुणी मोठी केली, मुंबई कुणी उभी केली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही नुसती चळवळ नव्हती, तर तो महाराष्ट्राचा अभिमान होता, मान सन्मान होता. प्राणाची बाजी देणाऱ्या त्या शूरवीरांची भूमी आहे. वाटेगावहून मुंबईत आणलेल्या अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईसाठी खूप मोठे योगदान आहे. 1.5 दिवसातून शिक्षणाची माघार घेणाऱ्या अण्णाभाऊंनी स्वतःच्या लोकशाही प्रबोधनाला धार दिली. परदेशात इथल्या मुंबईचा संघर्ष करणाऱ्या श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांचा आवाज पोहोचवला. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर वसलेली नसून येथील दलित, श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे असे छातीटोकपणे त्यावेळच्या बुरसटलेल्या समाजव्यवस्थेला ठणकावून सांगणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातही तसंच रशियातही जयंती साजरी केली जाते. इथल्या समाजव्यवस्थेला गुलामगिरीच्या चिखलातून बाहेर काढण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी जो संघर्ष केला तो संघर्ष म्हणजेच मानवतावादासाठी फुंकलेले रणसिंग होते. सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यातील वाटेगाव या छोट्याशा खेडेगावात 1 ऑगस्ट 1920 रोजी जन्मलेले तुकाराम उर्फ अण्णाभाऊ साठे साहित्यिक क्षेत्रातील एक प्रतिभावंत व समाजाचे वास्तववादी जीवनाचे लेखन करणारे लेखक होते. वाटेगाव ते मुंबई असा थक्क करणारा प्रवासच इथल्या शोषित, पीडित, कष्टकरी श्रमिकांचा आवाज बनला. लहान वयातच जातीयेचा जबरदस्त चटका बसल्याने जातीयता नष्ट करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी लोकशाहिराला आत्मसात केले. जाले जीवनातील शाळेचा पहिला दिवस वर्गाच्या बाहेरच बसून घालवावा लागला होता. दुसऱ्या दिवशी काहीतरी शिकायला मिळेल म्हणून तुकाराम शाळेत गेले. शाळेतील शिक्षकांनी जातीयतेला सर्वोच्च स्थान देऊन तुकारामाला वर्गाच्या बाहेरच बसवले. पाटीवर काहीच लिहित नाही म्हणून तुकाराम यांची हाताची बोटे रक्तबंबाळ होईपर्यंत शिक्षकांनी काठीने मारली. तेव्हाच तुकारामाची 1.5 दिवसांची शाळा सुटली आणि जातीयतेच्या अग्निपरीक्षेची, आयुष्याची झगडणारी शाळा सुरू झाली. 2च दिवस शाळेत गेलेल्या तुकारामाने अण्णाभाऊ बनल्यानंतर ज्या शिक्षकांनी मारले होते त्या शिक्षकाला आपले आदर्शही मानले. समाज व्यवस्थेत असलेली जातीयता, त्या जातीय व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे धाडस अण्णाभाऊ साठे यांच्यामध्ये निर्माण झाले. गाव सोडल्यानंतर मुंबईत आलेले अण्णाभाऊ साठे जीवनातील संघर्षानंतर स्वतःच्या कर्तृत्वाने रशियासारख्या प्रगत देशामध्ये तेथील लोकांना मार्गदर्शन करून गेले. आज अण्णाभाऊ साठे रशियासाठी इतके आदर्शवत बनलेले आहेत की रशियाचा पाठ्यक्रम पुस्तकामध्ये अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाचे धडे विद्यार्थ्यांना आजही शिकवले जात आहेत. देववादी बनू नका तर कर्मवादी बना हा अण्णाभाऊंचा सिद्धांत आजही रशियाने स्वीकारल्याने अनेक क्षेत्रामध्ये रशियाची क्रांती झालेली आहे. अण्णाभाऊंची कर्मवादी क्रांती खूपच श्रेष्ठ मानली जात आहे. खाण कामगार, गिरणी कामगार, बूट पॉलिश करणारा, कोळशाची वाहतूक करणारा, हमालीचं काम, घरगडी, मुलांना खेळवणारा, हॉटेलमध्ये वेटरचे काम, डोअरकीपरचे काम, उधारी वसूल करणारा आदींसारखी अनेक कामे त्यांनी केली. अण्णाभाऊंनी मुंबईस वास्तव्यास आल्यानंतर स्वतःचा जीवन जगण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत समाज प्रबोधनाला करण्यासाठी स्वतःच्या लोकशाहिरी तमाशातून दाखवून दिली. महाराष्ट्रात तमाशा या कला परंपरेला पुढे आणण्याचे महत्त्वाचे काम अण्णाभाऊ साठे यांनीच केले.
आजच्या काळातील तमाशावंतांना, शाहिरांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव आदरानेच घ्यावे लागते. लावण्या, पोवाडे, वगनाट्य यातूनच त्यांच्या ललित साहित्याची निर्मिती झाली. 1.5 दिवसांची कार्यकाळ शिकलेले अण्णाभाऊ कालांतराने अक्षरांची ओळख करून घेऊन लोकयुद्ध नावाच्या साप्ताहिकेचे वार्ताहर, पत्रकार म्हणून काम करीत असताना मुंबई आकलेची गोष्ट नावाची गाजलेली लोकनाट्य लिहिली. तमाशाच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवित असताना मुंबई सरकारने तमाशावर बंदी आणली. लोकशाहीचे रूपांतर लोकनाट्यामध्ये करून समाज प्रबोधन तसेच सुरू ठेवले. वास्तव जीवनातील कठीण प्रसंगाशी झगडताना माणसाप्रती माणुसकी प्राप्त म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली या पोवाड्यातून मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे हे अण्णाभाऊंनी सांगितले. मराठी भाषेला जगवण्याचे काम अण्णाभाऊंनी आपल्या रांगड्या शैलीतून, भाषेतून केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील चळवळ तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळी अण्णाभाऊंनी शाहिराच्या माध्यमातून जगण्याचे काम केले. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी आपल्या कार्याची नाळ जोडीत बाबासाहेबांना आपल्या गुरुस्थानी मानले. अस्पृश्य समाजामध्ये नव्या बदलांचे वारे वाहण्यासाठी विविध वास्तववादी लेखनातून प्रबोधनात्मक लेखन निर्मिती केली. स्मशानातील सोनं, लाल बावटा, जयंता, वारणेचा वाघ, माकडीचा माळ तसेच राज्य शासनाकडून पुरस्कार मिळालेला फकीरा आदी कादंबरीतून त्यांनी सामाजिक गुलामगिरीचे चित्रण केले. अण्णाभाऊंची साहित्य संपदा फक्त महाराष्ट्राच्या मातीपुरती मर्यादित न राहता इतर हिंदी, गुजराती, तामिळ, बंगाली या भाषांबरोबर परकीय भाषा समजल्या जाणाऱ्या इंग्रजी, रशियन, फ्रेंच भाषांमध्ये पोहोचलेली आहे. कम्युनिस्ट विचारांची असलेले अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट पक्षासाठी कार्यरत होते. मातंग समाजाच्या परिवर्तनाबरोबर संपूर्ण मानवजातीवर माणुसकीच्या परिवर्तनाची छाप पाडणारे अण्णाभाऊ साठे शेवटी आपल्याच देशात अण्णाला महाग झाले होते. 18 जुलै 1969 साली अण्णाभाऊंचे निधन झाले, परंतु त्यांचे साहित्य आजही अजरामर आहे. कोणतेही शिक्षण न घेतलेले अण्णाभाऊ आज आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमातही दिसतात. 1.5 दिवसातून आयुष्याची शाळा घडवणारे, विद्रोह करणारे, वास्तववादी लेखनातून न्याय मिळवून देणारे न्यायिक, कर्मवादी अण्णाभाऊ एक थोर लेखक, साहित्यिक म्हणावे लागतील. असा साहित्यिक पुन्हा होणे नाहीच. विनम्र अभिवादन. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुजन चळवळीचे नायक, दलित कथेचे शिल्पकार आणि जय भीम लाल सलाम संकल्पनेचे पुरस्कर्ते म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. उपेक्षित, गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले दलित आणि श्रमिक यांच्या समृद्धीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहत आले. महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोल झालेले होते. जग बदल घालूनी घाव, जग बदल घालूनी गाव, सांगून गेले मज भीमराव हे त्यांचे गीत खूप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यात माझी मैना गावावर राहिली आणि मुंबईची लावणी या अजोड आणि अविस्मरणीय आहेत. अण्णाभाऊ उर्फ तुकाराम भाऊराव साठे यांची निरीक्षण शक्ती उत्तम, सूक्ष्म होती. त्यांच्या लेखन शैलीला मराठमोळा रांगडा पण लोभस घाट आहे. नाट्यमयता हाही त्यांच्या लेखन शैलीचा एक खास गुण होता. ज्या विपर्यस्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केले त्यातील क्षणांचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवतो. लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीनं साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखनावर त्यांनी जीव जडवला होता, त्यांनी ते विपुल केले. रशियाच्या इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या निमंत्रणावरून ते सन 1961 साली रशियाला गेले. तेथील अनुभवांवर आधारित माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीत, लोकनाट्य आदींचा समावेश होता. महाराष्ट्राची परंपरा या नावानं त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला. त्याचप्रमाणे मुंबई कुणाची या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. आकलेची गोष्ट, देशभक्त घोटाळे, सेठजींचे इलेक्शन, बेकायदेशीर पुढारी मिळाला, लोकमंत्र्यांचा दौरा ही त्यांची अन्य काही लोकनाटके आहेत. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.
अण्णाभाऊ साठे ही कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक होते. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीत त्यांचा जन्म दिनांक 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव सिदोजी साठे तर आईचे नाव वालबाई होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम होते. त्यांचे जन्मस्थळ वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगला होय. त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते, तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळवले. सन 1932 साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणी, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणी, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडोवाला म्हणून नोकरी अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले व अनुभवलेही. त्यांचे संप, मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी सन 1936 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. मुंबईत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली. पक्षाचे कामही ते करीत होतेच. तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले. तेथे बापू साठे या चुलत भावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. पुढे सन 1942च्या चळवळीत सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पकड वॉरंट काढले. पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले. मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यामुळे अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीरांबरोबरच अण्णाभाऊंचे नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले. त्यांनी लिहिलेला स्टॅलिंग्राडचा पोवाडा सन 1943 साली पार्टी या मासिकात प्रसिद्ध झाला. त्यांनी सन 1944 साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने लाल भावटा कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. अमळनेरचे अमर हुतात्मे आणि पंजाब दिल्लीचा दंगा या त्यांच्या काव्यरचना सन 1947 साली प्रसिद्ध झाल्या. पंजाब दिल्लीचा दंगा या रचनेचे सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. अण्णाभाऊंच्या साहित्यात त्यांची कथा कादंबरीची निर्मिती ही ठळकपणे नजरेत भरते. जिवंत काडतूस, आबी, खुळवांडी, बरबाद्या, कंजारी, चिरानगरीचं भूत, कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह. त्यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या. चित्रा ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर 34 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यात फकीरा, वारणेचा वाघ, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजंता यासारख्या कादंबऱ्याचा समावेश होतो. त्यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. वास्तव, आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण त्या कादंबरीत आहे. मराठी साहित्यातील प्रतिष्ठांकडून त्यांची उपेक्षा झाली. विपन्नावस्थेत गोरेगाव, मुंबई येथे त्यांचे दिनांक 18 जुलै 1969 रोजी निर्माण झाले. मरणोपरांत महाराष्ट्रातील विद्यापीठात अण्णाभाऊंवर 11 प्रबंध सिद्ध केले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ अण्णाभाऊ साठे अध्यासन सुरू करण्यात आले आहे. त्यांच्या कथा कादंबऱ्याची केवळ भारतीयच नव्हे तर 22 परकीय भाषात भाषांतरे झाली आहेत. स्मृतिदिनी त्यांना व त्यांच्या शब्दसाधनेला मानाचा लवण मुजरा.